मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या मुगाची उसळ। ही हिरव्या मुगाची उसळ खाल्ल्यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। हिरवे मूग पचायला हलके असतात। यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर असते आणि आपलं वजन नियंत्रित करण्यासाठी ही उसळ आपल्याला मदत करते। चला तर मी आज तुम्हाला दाखवते हिरव्या मुगाची उसळ। इथं मी 1/2 किलो मूग बाजारातून आणले होते आणि हे मी कुकरला 1 शिट्टी देऊन वाफवून घेतलेले आहेत। आता आपण याची झटपट करणार आहोत उसळ। एकदम कमी साहित्यात चवीला मस्त अशी उसळ मी तुम्हाला दाखवते। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि 2 बारीक कांदे मी चिरून घेतलेले होते। त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेते आणि याच्यात 1 टोमॅटो बारीक चिरलेला तो आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत काही मसाले। तर सुरुवातीला मी घातलेली आहे थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट, थोडासा हिंग आणि 1 चमचा गरम मसाला। हे मसाले परतून झाले एखाद मिनिट की आपण मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालून घेऊया। मसाले परतले की आपण याच्यामध्ये घालणार आहोत वाफवून घेतलेले मूग। हे छान एकत्र केलं की आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आपल्याला याच्यामध्ये कितपत पाणी पाहिजे त्या अंदाजानं आपण याच्यात पाणी घालूया। साधारण मी इथं 1.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला अशी पातळ आवडत असेल तर पातळ ठेवा किंवा कोरडी आवडत असेल तर तुम्ही कोरडी उसळ करून खाऊ शकता। तर अशा पद्धतीने इतपत मी ही दबदबीत सरसरीत अशी ही भाजी केलेली आहे। तर एकदम लगेच 5 मिनिटातच आपली भाजी बनवून तयार होते। आपण भातासोबत भाकरीसोबत ही उसळ खाऊ शकतो। तर इथं माझी ही उसळ तयार झालेली आहे। तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीनं नक्की करून बघा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी बघत राहा। धन्यवाद।